नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आता आपल्या घरच्या प्लॉट मध्ये आहे. इथे टोमॅटो लागवडीचं नियोजन केलेलं आहे आपण. सर्वप्रथम लागवडीच्या नियोजनामध्ये सुपर फॉस्फेटच्या पावडरच्या गोणीने आपण मार्किंग केली आहे. त्यामुळे त्यावरती आपण शेणखत टाकलंय. शेणखत टाकल्यानंतर रासायनिक खताचा भेसळ डोस टाकलेला आहे. आता आपण त्यावरती हलका रोटा मारून तो मातीमध्ये मिक्स करणार आहोत. मिक्स करण्याचं असं कारण की जेव्हा बेड बांधला जातो आणि जर तो मिक्स केला नाही तर जेव्हा मुळी डायरेक्ट रासायनिक खतामध्ये जाते आणि तिला त्या मालाला झटका बसतो आणि नेमकं तो कळी अवस्थेमध्ये प्लॉट असतो. त्यामुळं एक हलका रोटा मारूनच त्यावरती बेड तयार करायचा आहे. बेड तयार केल्यानंतर मल्चिंग ठरल्यानंतर त्याला पूर्णपणे भिजून घ्यायचं असतं आणि भिजवल्यानंतर वापसा कंडिशनला आल्यानंतर त्याची लागवड करायची असते. कारण त्याच्या मागे असं की जेव्हा तुम्ही बेड पूर्णपणे भिजवता त्यामधील हीट पूर्णपणे निघून जाते आणि वापसा कंडिशनला आल्यानंतर तुम्ही लागवड केल्यानंतर मालाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. त्यामुळं पूर्णपणे अशा पद्धतीने नियोजन केल्यास तुम्हाला लागवडीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी मला खात्री आहे. जय हिंद.